काय नेमकं काय घटनेमध्ये काय लिहिलेलं आहे? जो उल्लेख मी माझ्या दसऱ्याच्या भाषणात केला होता की आपल्या देशाची लोकशाही ही नेमकी काय आहे? संघराज्य आहे का? केंद्र सरकार त्या वेळेला जेव्हा घटना बनत होती आणि ज्या घटनेची शपथ आपण व्यासपीठावरील सगळे घेतो, अगदी माननीय राष्ट्रपतींपासून सगळेजण घेतात, त्या घटनेमध्ये नेमकं लिहिलेलं काय आहे? काय केंद्राला किती अधिकार आहेत? राज्याला किती अधिकार आहेत? राज्याच्या वरती केंद्र सरकार आहे का? आणि मी जी काय माहिती घेतली त्या माहितीनुसार ही घटना जेव्हा बनत होती त्याही वेळेला काही तज्ञांनी हे विषय काढले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना प्रश्न विचारले गेले, अहो हे तुम्ही सगळं सांगताय पण हे केल्यानंतर राज्यांचे अधिकार कुठे आहेत? तुमचं केंद्र सरकारच बॉस होणार. आणि त्यांनी स्वच्छ शब्दात सांगितलं होतं की असं अजिबात होणार नाही. एक मोजके अधिकार जर का सोडले तर केंद्र एवढीच सार्वभौमत्व जे आहे ते राज्यांना देखील आहे. राज्य सुद्धा सार्वभौम आहेत. केंद्र एवढीच त्यांना एक ताकद आहे, अधिकार आहे